Your Honor, you may please also consider the judgment of the Honorable High Court Odisha in Government of Odisha versus Pratap Kuch Industries in 1958 and the judgment of the Honorable High Court of Tamil Nadu as recent as 2011. These papers I humbly submit as directly applicable to the facts of this case. That's all, Your Honor. ग्रेट. सत्य गोष्टींची पडताळणी करून मी तुमचं अपील मान्य करतो. मग हा तुमचा कोर्टातला शेवटचा दिवस आहे का ॲडव्होकेट अरविंद? Yes, Your Honor. एक वकील म्हणून तुम्हाला ऐकणं हे खूपच आनंददायी होतं. हायकोर्टचे एक यंगेस्ट जज म्हणून तुमचं स्वागत करण्यात मला खूप आनंद वाटतोय. कॉंग्रॅच्युलेशन्स. Thank you, Your Honor. Hello. Thank you so much for all your wishes. हो सगळे बरे आहेत ना. आणखीन काय? हो मी येईन ना. ओके देन ठेवतो. हां. अरे बेटा, हा बाबा. स्वतःच्या तब्येतीची काळजी घे. दुर्लक्ष करू नकोस. हा. हो. आणि हो ऐक बाळा, तू घरी येताना ड्राईव्ह करणार आहेस? हो बाबा. घाई करू नकोस हा गाडी चालवताना. हो बाबा. हा, आम्ही वाट पाहतोय, लवकर ये. हा. हो. काय म्हणाला तो? तो म्हणाला तो येतोय. हॅलो बोल बुद्धू. पापा, डोंट कॉल मी बुद्धू. सॉरी डार्लिंग. आता नाही बोलणार. मम्मीला फोन दे. मम्मी, हो. तुझ्या लॉयरचा फोन आहे. लॉयर नाही बुद्धू, जज म्हण. पप्पा जज आहेत. अजून एकदा जर तू मला बुद्धू हे म्हटलंस अरे ना- प्लीज भांडू नका. ते मला दे. हॅलो. हां. आय एम ऑन माय वे. तुम्ही सगळे तयार राहा. रात्री पार्टी आहे. ओके. ओके. व्हेरी ॲक्टिव्ह रोटेरियन इंदिरानगरचे आपले खूपच हुशार आणि ब्राईट द यंगेस्ट जज मिस्टर अरविंद चंद्रशेखर अँड विथ हिम हिज बेटर हाफ संगीता अँड हिज टू लिटल जेम्स आर्या अँड आदित्य. कॉंग्रॅच्युलेशन सर. ही जजची पोस्ट मिळवण्यासाठी मार्कोसने खूप प्रयत्न केलेत. रिलॅक्स मार्कोस, यू कॅन ट्राय लेटर. फ्रेंड्स, आय रिमेंबर जेव्हा आपल्या कृष्णा अय्यरना ऑफर्ड केली होती अ जज पोस्ट, सरांनी तर ती ऑफर डिक्लाइन केली होती आणि म्हणाले आय वुड रादर स्पीक सेन्स वन्स इन अ वाईल देन हिअर नॉनसेन्स ऑल द वाईल. एनिवे आय एम नॉट गोइंग टू लूज दिस. मी ही रिजेक्ट पण नाही करणार आहे. आय एम एक्सेप्टिंग इट विथ ऑल ह्युमिनिटी. आय होप इट्स फन. तुझा प्रामाणिकपणा Of course, खड्ड्यात with घालतो. your support, Sneha madam, and I am humble. चल आता, तुम्ही डिनर पण नाही केलंय. तुला काय जेवायचं आणि इथेच पचवायचंय? चल आपण दुसऱ्या हॉटेलमध्ये जाऊ. कम ऑन, लेट्स गो. मी रिक्वेस्ट करतो रोटेरियन मिस्टर मोहन यांना त्यांनी यावं आणि हा मोमेंटो मिस्टर अरविंद यांना द्यावं. त्याला वाटलं की त्याला सहजपणे एक्सटेन्शन मिळणार आहे आणि तो भरपूर पैसा बनवेल, इंटेग्रिटीवर राहणारा ब्लॅक गार्ड. पण अशा वेळेस सुद्धा यू हॅड अ फोकस अँड फॉर्टिट्यूड. ह्याने चांगल्या तऱ्हेने कोर्टाचं काम सुरू केलं आणि आता बेंगलुरू हायकोर्टाचा मोस्ट सक्सेसफुल लॉयर आहे आणि बघता बघता जज पण बनलाय. राईट ऑन टॉप. LLB डिग्री मिळवल्यानंतर ह्याने माझ्याबरोबर काम करायला सुरू केलं. वकिलाची कामं सोडून बाकी सगळी कामं ह्याच्याकडून करून घेतली. क्लर्कची कामं असो, घरातली कामं असो, इतकंच नाही तर ह्याच्याकडून चपलाई शिवून घेतल्यात मी. सर त्याचं काय आहे ना, गुरुकुल मधून मी शिक्षण मिळवलंय ना.
हॅलो, वेलकम वेलकम वेलकम. आता ही कंप्लेंट नाही करू शकत की पोलीस ऑफिसर्स नाही आले. माय फ्रेंड नील जॉर्ज, IPS, नमस्कार. स्पेशल ड्युटीला असतो बँगलोरीमध्ये. वकील बनल्यानंतर मी बऱ्याच केसेस याच्यासोबत केल्या. माय बेस्ट फ्रेंड, आणि हा संगीताचा क्लासमेट देखील आहे. तू आता इथे अजिबात थांबू नकोस. इकडे सर्व जण ना नशेमध्ये आहेत. सर, मी याला आतमध्ये घेऊन जातो. हा दारू हा, नाही पीत. चला. आधी पीत होता. संगीता, हा याच्यासाठी हॉर्लिक्स घेऊन ये. हॉर्लिक्स. हे अरविंद, कॉंग्रॅट्स ऑन युअर जजशिप. हो, काही हरकत नाही. तू अजून मला शिवाय देऊ शकतो जसा पहिल्यांदा भेटला काय द्यायचास. बोलतोयस? त्यावेळेस मी नशेत होतो. मस्करी करत होतो. आणि कधीपर्यंत आहेस तू बँगलोरमध्ये? ते लोक माझ्या बरोबरच आहेत. मी फक्त 1 महिन्यासाठीच अरविंद, आहे. मी निघालोय रे. सर निघालेत. मी आलोच लगेच. भांडू नकोस. अजिबात नाही. मला जरा आधार देशील? हो सर, या ना. तू जरा मार्कोस पासून सांभाळून राहा. त्याचं काही नाही सर, मी बघेन त्याला. सलीम, तू सरांना घेऊन जाशील का? मी तुला एक सत्य सांगू, मी जेव्हा कधी तुला बघतो ना, बघतच राहतो. पण असं का होतंय? तुला पण मुलं आहेत, फॅमिली आहे, कॉलेजमधला क्रश होतं फक्त. कॉलेज डेज क्रॅश ते ठीक आहे, पण खरं तर हे आहे की मी अजून पण जेव्हा कधी तुला बघतो बस बघतच राहत असतो. तू खरंच बदलला नाहीये. मी नाही बदलू शकत आणि तू पण नाही. जा, मला चहा आण. मी तुझ्यासाठी हॉर्लिक्स आणते. हॉर्लिक्स देशील तर पुन्हा बघेन. गप रे. चहा. अरे, हा तर टोपी घालून झोपला. कारण तू याला टकलू जो बनवलायस ना. पण हा टकलू म्हणून खूप छान दिसतो. मी झोपायला चालले, प्रचंड थकले. काय कधी आपलं लाईफ चेंज होणार आहे? कम ऑन सिली. हे पोलीस, मीडिया, पॉलिटिकल प्रेशर तुला आवडतं? असं काही नाहीये संगी. हे सगळं फक्त एक काम आहे. जर तुम्ही कामासाठी चांगले असाल तर तुमच्यासाठीही चांगलं असेल. आणि जर काही अडचण आली तर माझ्याजवळ तलवार आहे ना, सगळ्यांना कापून टाकेन. अरविंद, प्लीज डोंट जोक यार. हे सर्व ग्रह नक्षत्र बदलल्यामुळे झालंय. हो हो, तर असं आहे तर काय. अरविंद, मी सिरियस आहे. तुझ्या लास्ट बर्थडेच्या फोरकास्ट मध्ये सांगितलं होतं असे चेंजेस होतील. जर त्याच्यामुळेच हे सर्व. लुक मॅडम, हे असं बोलून माझा वेळ नको वाया घालूस. उद्या मला ड्राईव्ह करायचंय, खूप दूर जायचंय. जो बघू. माहितीये, मला देवळाच्या उत्सवाला जायचंय जिथे मी एक भजन म्हणणार. माहितीये तुला? नो, ह्याच्यापेक्षा वाईट पनिशमेंट दुसरी असूच शकत तर नाही. मग चल ना, एक डुएट गाऊया आपण. काय वाटतं तुला? हं? भाऊ, तुझा बिझनेस कसा चाललाय? जसा चाललाय तसाच चालू दे. जमिनीच्या बाबतीत लवकर निर्णय घे. रोड साईडला आहे, तिला खूप डिमांड आहे, हो की नाही? तुझ्या लक्षात असेल की मी रिटायरमेंट नंतर माझं सगळं संचित तुम्हा दोघांना वाटलंय. मोठ्या भावाने बिझनेस सुरू केला, पण छोट्या भावाला जे काही मिळालं त्यातून त्याने काही केलं नाही. म्हणून तुला सल्ला देतोय. बघ, विचार कर आणि निर्णय घे. नाहीतर रिटायरमेंट नंतर चांगलंसं घर विकत घे. काय म्हणतोयस? विचार करेन त्या बाबतीत. घरी ये बरं का जेवायला. हो हो. हा मुली, हे घेऊन जाऊन आतमध्ये ठेव आणि मुलांना देऊन ये. हो आई. लक्ष्मी, थोडंसं पाणी घेऊन ये. आत्ता आणते. हॅलो, अरविंद बोलतोय. हॅलो, अरविंद सर. हॅलो. हॅलो. 1 मिनिट. 1 मिनिट. आता ऐकताय ना? लाऊड अँड क्लिअर अरविंद सर. हॅलो, कोण बोलतोय? तुमच्या प्रायव्हेट नंबरवर कॉल आहे. विचार करा कोण बोलू शकता. ओ, तू खेटू जोश आहेस ना सौदीवरून? ठीक आहे, मी जोश आहे. तुझ्याजवळ इतकी पॉवर आहे की तू कुत्र्याला देखील सिंह बनवू शकतो. व्हॉट अ लाईफ यू हॅव गॉटन सर. कोण आहेस तू? न्याय काय आहे सर? लॉ ऑफ द लँड. काही लोकांना सर्व काही मिळतं, आनंद, प्रसिद्धी. काही लोक असे आहेत त्यांचं आयुष्य नरकाप्रमाणे आहे. त्याच्याबद्दल तुमचा काय विचार आहे सर? नॉनसेन्स. कोण होतं बाळ? कसली काळजी आहे तुझ्या चेहऱ्यावर? नाही, असं काही नाही. बरं बाबा, मी आता निघतोय. हं. मला थोडं काम आहे. हो हो. माझी बायको आणि मुलं इथे येतील. आपण रात्री भेटूया. ओके. हॅलो. हॅलो, अरविंद सर आहेत का? हो आहेत ना, आत्ता बोलवते. हां. अरविंद, हा? तुझ्यासाठी फोन आहे.
हॅलो अरविंद हियर. मी जोश बोलतोय, साऊदीवाला. ओळखलं? हॅलो. अच्छा असं आहे का? एक मिनिट मी त्याला देतो. कोणीतरी जोश तुझ्याशी बोलायचं आहे. हा जोश कोण आहे बाळा, आणि त्याला माझा नंबर कसा मिळाला? मला वाटतं ब्लॉक ऑफिसच्या मॅथ्यूचा मुलगा असेल. हो कदाचित होऊ शकतं. माझा फोन कट करशील तर मी असाच कॉल करत राहीन. कुणालाही फोन करू शकतो मी. तुझे अंकल, डॅडी, भाऊ किंवा जानकी सिस्टर, तुझे मोठे काका. जर मी तुझ्या ओळखीच्या लोकांना कॉल करू शकतो तर याचा अर्थ मी तुझ्या जवळपासच आहे. आय एम हिअर, तुझ्या खूपच जवळ. हे कोण आहेस कोण तू आणि काय हवंय तुला? बोल ना, काय हवंय तुला? मला काहीच नकोय. तुझ्याजवळ सर्व काही आहे. यू हॅव एव्हरीथिंग. चांगला जॉब, पैसे, स्मार्ट अँड ब्युटिफुल डॉटर. ऑरेंज स्कर्ट मध्ये आर्या खूपच छान दिसते. आर्या कुठे आहे? इथेच कुठेतरी असेल. काय झालं मुला? आर्या कुठे आहे? तुम्ही पाहिलं तिला? आत्ताच तर मुलांबरोबर लपाछुपी खेळत होती. माहित नाही, इथेच खेळत होती. पप्पा तुम्ही घाबरलात ना? तू इकडे एकटी काय करतेस? आम्ही तर हाईड अँड सीक खेळत होतो, पण तुम्ही घाबरलात ना पप्पा? हा हा ठीक आहे ठीक आहे चल. आर्या, हो आले ग. हॅलो अरविंद सर. तू मला घाबरवण्याचा प्रयत्न करतोयस? नाही नाही नाही, मी तुझ्या मुलीला नाही घाबरवलं. ती तुझ्या बरोबर हायड अँड सीक खेळत होती. तसा हायड अँड सीक खूपच छान गेम आहे, हो ना सर? तुम्ही कधी हा गेम खेळलात का? अ गेम ऑफ हायड अँड सीक. जस्ट यू अँड मी. लेट्स प्ले. गेट लॉस्ट. खूप जुनी गोष्ट आहे. एक राजा होता आणि त्याचं उनका नाव नाम होतं था दशरथ. दशरथ. आणि ते चक्रवर्ती सम्राट होते. आणि तुम्हाला ठाऊक आहे का त्यांना किती मुलं होती? ती किती? 4 मुलं होती. आणि 4च्या 4ही खूप सुंदर होती, कारण राजपुत्र होते ना. मी यांना गोष्ट सांगतोय. आर्या तुला झोपायचं नाहीये का? आज आम्ही इथेच झोपणार आहे पापा. झोप झोप, इकडेच झोप हा, माझ्या जवळच झोप तू हा, माझं गोडू. खूप हुशार आहेस. आता मी तुम्हाला उरलेली सगळी गोष्ट सांगेन ना. हा, ते 4ही पुत्र खूप हुशार होते. तुम्हाला माहितीये त्यांचे गुरु कोण होते? नाही. हा, वशिष्ठ मुनी होते. राम राम. कसं काय? राम 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 राम. अरविंद थांब. तू कधी आलास? हा, हे अरविंद, मी ऐकलंय की तू जज बनला आहेस. तू काय करणार आहेस? असं मी काहीच खूपच नाहीये. अधीर झालो जाणून घेण्यासाठी. तू लोकांना फाशी देशील असं लोक म्हणताय. या वेळेस मी रिडिंग रूम मध्ये चाललोय. भेटू मग. ठीक आहे. अरविंद माझं ऐकून तर घे. आपण संध्याकाळी प्रोग्राम मध्ये भेटूया. पण तू तर बिझी आहेस. कसा येशील? येईन मी. पांचाल महाराजांना त्यांच्या मुलीचं लग्न करायचं होतं. पांचालीचं लग्न वीर लोकांची परीक्षा घेतल्यानंतर मग सगळ्या राजांना बोलवलं होतं. त्यांच्यामधला कोण वीर ठरणार आहे हे बघण्यासाठी पृथ्वीच्या 4ही कोपऱ्यातून राहण्या आणि नदीच्या दुसऱ्या बाजूच्या लोकांनी या कार्यक्रमाला सहानुभूती दिली आणि ते सगळे तिथे जमा झाले. तू राजा तर नाहीयेस,
कोण वेडा आहे दुसऱ्या बाजूला? काय समस्या आहे? मग जे राजा होते ते 8ही दिशांमधून यायला लागले होते आणि मी म्हटलं राजा, अरे कोणी माकड नाही. खरं तर राजाजवळ ते पण असू शकतात, पण इथे पांचालीचा राजा. काय झालं अरविंद? काही नाही, तू आरामामध्ये झोप. मला झोपवून तू वेगाने गाडी चालवतोयस ना? नाही ग, जेव्हा तू गाडी चालवतोस टीनेजर प्रमाणे बिहेव करतोस. स्वतःला फार तरुण समजायला लागलायस तू. अरविंद, इथे स्टॉप अरविंद, लिमिट stop. नाहीये ना. पण मागे मुलं पण बसली आहेत. स्टॉप आम्हाला काहीच अरविंद. प्रॉब्लेम नाहीये पप्पा, तुम्ही चालवा. अशीच गाडी मजा वाटते खूप. Come on, papa. Come on. Come on, papa. अजून जरा. अरविंद प्लीज, मला भीती वाटते अरविंद. Fast, fast. एकदम fast, fast. एकदम fast. अरविंद प्लीज, मला खूप भीती वाटते अरविंद. खूप झालं आता. प्लीज स्टॉप इट. डोंट बी जजमेंटल यार संगी. अरविंद स्टॉप इट. अरविंद बस. तुला जाणून घ्यायचंय की जो माणूस फॉलो करतोय तो कोण आहे? What happened? प्रायव्हेट डिफेन्स. अरविंद थांब.
सो गाईज, अरविंद सरांची स्वेअरिंग संपली आता यानंतर आपल्याला सांभाळायचंय. पण आपल्याला सगळ्यात महत्वाचं फर्म आहे. केस लक्षात ठेवून आपण क्लस्टर्समध्ये केस डिवाइड करूया. अरविंद सरांनी हेच सांगितलं होतं. तर मग कन्स्ट्रक्शन, कॉन्ट्रॅक्ट आणि अपार्टमेंट्स प्रभा तुझ्याकडे. ओके. खूप जास्त वर्कलोड नसतो. लिकर वरुणच्या सेक्शनमध्ये कसा पाठवायचा? हा व्यंकट पीत नाही, पूर्ण निर्व्यसनी आहे. त्याशिवाय जो नशा करत नाही तो कसा हँडल करेल? हे काम आपल्यापैकी कोणीतरी करावं. माझ्या मते ह्या कामासाठी ॲनी फिट आहे, हो ना? हा, हे योग्य आहे. आणि जवळ रिसर्च करण्यासाठी सॅम्पल घरीच आहे. हसबंड आहे ना, खूप पितो. काय बरं, हे इतकं इम्पॉर्टंट नाहीये. ही केस वरुणलाच जाईल. मी ग्राउंडर्समध्ये होणारे फॅमिली इश्यूज सॉल्व्ह करेन, ठीक आहे? त्या केसेस माझ्याकडे असतील. सर सगळ्या जुन्या केसेसच्या फायलींचं बंडल बनवलंय सर. आता काय करू मी? ते सगळं चेंबर ऑफिसमध्ये ठेवतो. अरविंद सरांना विचारून सांगतो. ठीक आहे सर. सिम्पली एनव्हिएबल, हो ना? अरविंद सरांचं करिअर प्रत्येक ॲडव्होकेटचं स्वप्न आहे असं करिअर. गॉड ब्लेस हिम. हाईड अँड सीक. काय अ? काय हाईड अँड सीक? नाही, काहीच नाही. हा गेला तरी कुठे नक्की? कोण आहे तिकडे? बोल, हु इज दॅट? कोण आहेस तू? काय पाहिजे तुला? हु आर यू? मला अशा पद्धतीने हॅरस का करतोयस? काय पाहिजे तुला मला सांग. ऐकू येत नाही का? हे खूपच मस्त आहे. हा? अरे हे तर आहेत मोठे जज. स्वतःच्या घरची वाट विसरले की काय? आणि आमच्यासारख्या गरिबांच्या घरी आलेत. खूप झालं मार्कोस. जो गेम तू खेळतोयस ना तो थांबव ना त्याला. का? हा तर खूपच मनोरंजक गेम आहे. तू नाही खेळत का? पेस 3 हा कमाल गेम आहे. हा गेम कोणी थांबवतं का? अरे खूपच मनोरंजक आहे. लुक मिस्टर मार्कोस, पुन्हा पुन्हा धमकेवाले कॉल्स करणं, फिल्म स्टंट करणाऱ्यांकडून चेस करवणं आणि त्याच्याशिवाय स्लॉपी हाईड अँड सीक गेम. पण काल मर्यादेपेक्षा जास्त झालं. माझ्या फॅमिलीवर जर तू हात टाकलास ना तर. मला काही समजत नाही मिस्टर अरविंद की तुम्ही काय बोलतायत. सी मिस्टर मार्कोस, इफ यू हॅव एनी इश्यू ऑन माय पोस्टिंग तर आणखीन पण जज आहेत त्यांना जाऊन तू कंप्लेंट कर ना. स्वतःच्या इमोशन्सवर तू ताबा ठेव. ये. तू मला पुन्हा हरवलंस. गुड गेम. बिंगो. मिस्टर अरविंद तुम्ही काय बोललात मला काही कळलं नाही. तुम्ही काही पिणार का? चहा, कॉफी? रीटा? अरे हे सर्व बंद करायचं. हॅलो, हा ऑलिम्पिक गेम नाहीये. रागात का खेळताय? टेन्शन रिलीव्ह करण्यासाठी खेळतोय मी.
बाय पापा. बाय बेटा. कम फास्ट. जा 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 जा. टिफिन फिनिश कर हा. जा जा जा. ही बॅग घे. अरे बेंचन नाही आला का? त्याची तब्येत ठीक नाहीये. ओ ठीक आहे ठीक आहे. बाय बाय. बाय बेबी बाय. मी त्याला पाठवलंय. कोणी नवीन ड्रायव्हर होता. बेंचनची तब्येत बरोबर नाहीये. आणि सर्व्हिस स्टेशनवरून फोन आला होता. कार रेडी झाली आहे. मी जाऊन घेऊन येते. ओके. आणि ऑन द वे मी मंदिरात पण जाईन. गाडी नाही तर ऑटोनीच जावं लागेल. बाय. सी यू. गुड मॉर्निंग बेबी. आता तुला कसं वाटतंय? ताप तर गेला. खूप चांगली गोष्ट आहे. आता स्कूलला जा फर्स्ट पिरियड नंतर. ओके 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 ओके. मी तुला हॉर्लिक्स देतो. भाग्या आर्याला हॉर्लिक्स दे. जा 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 लवकर जा. मला झोप येते. मी इकडे झोपून जाऊ. ठीक आहे. आदी आदी अंकल आदी अजून झोपलाय का? तो तर शाळेत गेलाय का? तू नाही गेलास? तुला बरं वाटत नाहीये का? मी ठीक आहे पण आज शाळा नाहीये. शाळेतला एक शिपाई मेला का असंच काहीतरी. सुमनने सांगितलं नाही आदीला. पण तो असं काहीच बोलला नाही. ओके बाय अंकल. बाय. हे स्कूलचे अधिकारी पण ना स्वतःची जबाबदारी पण समजत नाही. करेक्ट टाइमवर काय इन्फॉर्मेशन देत पण नाही. यासाठी त्याची झोप पण खराब झाली. पण ती स्कूल बस आलीच तरी कशी? असं कसं होऊ शकतं? बसमध्ये कोणीच नाहीये. काय झालं सर? आधी कुठे आहे? आणि तू त्याला घ्यायला कोणाला पाठवलं होतंस? मी तर कोणालाच नाही पाठवलं. नाही पाठवलं? अहो आज सुट्टी आहे म्हणून मी बस वर्कशॉपला घेऊन गेलो होतो. काय झालंय सर? आज स्कूल नाहीये? आधी आधी पापा पापा आधी गाडी उघडा पापा. आधी थांब 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 आधी. मी आलो. आधी थांब. रडू नकोस. थांब थांब. मी आलो. थांब आधी. थांब. रडू नकोस. साईडला हो तू. साईडला हो. ये बाई. बाहेर 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 बाहेर. ये काही झालं नाही बाळा. तू अगदी सेफ आहेस बाळा. ओके डोंट क्राय बाळा. काहीच नाही झालं तुला. ओ हो. स्कूलमध्ये कोणीच नव्हतं तर ड्रायव्हर अंकल म्हणाले मी बघतो आणि ते निघून गेले. पण स्कूलमध्ये कोणीच का नव्हतं? आज स्कूल नव्हतंच. पण आपल्याला पण आत्ताच समजलं. आर यू ओके? मी थोडासा घाबरलो होतो पण तुम्हाला बघितलं आणि बरं ही वाटलं. तुझ्या मम्मीची चूक आहे. तिने चेक करायला हवं होतं. मम्मी कुठे आहे? ते काय ना तिची गाडी खराब झाली तर ओफो. आता हा नवीन प्रॉब्लेम काय आहे?
हॅलो हॅलो अरविंद, हॅलो संगी, तू कुठे आहेस? मी न्यू होरायझन स्कूलच्या जवळ आहे. कारमध्ये काहीतरी गडबड ओके, झाली. तू तिथेच थांब, मी आलो लगेच. आलो. तू लवकर येशील ना? हो, मी येतोय. काय झालं संगी? माहिती नाही, कार अचानक बंद झाली. मी चेक केलं तर माझ्या हाताला जोरात करंट लागला. आत्ताच तर सर्व्हिसिंग केली आहे. आता हा नवीन प्रॉब्लेम काय आहे? तू सर्व्हिस स्टेशनला फोन केला होतास का? हो, मी केलाय. ते गाडी घेऊन जातील, तू बाईकवर बस. हाऊ कम आधी इज हिअर? तो तर संध्याकाळी येणार आज होता ना? स्कूल नाहीये. पप्पा येऊन मला परत आज घेऊन स्कूल आले. का नाहीये? हे सगळं मी नंतर सांगेन. चल आता. आर्या, आर्या, बाळा, आर्या, आर्या, कुठे आहेस तू? ए लेंटू, सर, आर्या कुठे रे? ती भाग्यासोबत फोरम मॉल मध्ये गेलीये. आर्या कुठे आहे? आतापर्यंत माझ्या बरोबरच होती, माहित नाही कुठे गेली. हे आईस्क्रीम तुला कोणी दिलं? मला त्या अंकलनी दिली. बेटा, अनोळखी माणसाने दिलेलं आईस्क्रीम नाही खायचं. मी तुला दुसरं घेऊन देतो. हा, जेव्हा जजच्या पोस्टची तुला कन्फर्मेशन मिळाली होती तेव्हा सिक्युरिटीच्या बाबतीत इन्फॉर्मेशन तुला देण्यात आली होती, पण तू त्यावर लक्ष नाही दिलं. आणि आता तू म्हणतोस तुला इमिडिएट सिक्युरिटी पाहिजे. तू फोन कॉल विषय आधीच सांगायला पाहिजे होतं. तू ही गोष्ट कालपासूनच म्हणतोयस. आय टोल्ड यू. मला वाटलं हे कोणी फ्रेंड करत असेल, पण हा चीप इगोशी जोडलेला चीप पब्लिसिटी स्टंट आहे. कमिशनर काय म्हणाले? मी कमिशनरला ब्रीफ केलंय. सर आले. सर. हॅलो. हॅलो अरविंद. मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. मिस्टर मार्कोस इथे काय करतायत? ॲक्च्युली त्याने तुझ्या विरुद्ध कंप्लेंट केली आहे. गुन्हा आहे की स्ट्रेस पासिंग, फर्निचर तोडफोड आणि फॅमिलीला भीती घालणं. म्हणून मी डिस्कशनसाठी बोलवलंय. ते जे फालतू कॉल्स आणि धमक्या जे मला मिळत होत्या ते मला वाटलं की मार्कोसच करवतोय. आणि ऐक, तुझ्या घरी जो ड्रामा झाला ना, तो सगळा माझ्या फ्रस्ट्रेशनमुळेच झालाय. तू माझी स्थिती समजू शकतोस ना मित्रा? इट्स ओके मिस्टर अरविंद, मी समजू शकतो. अशा स्थितीमध्ये कोणीही असंच वागेल. आणि त्याशिवाय मला असं वाटलं की माझंही वागणं वाईटच होतं. इट्स ओके. ग्रेट. दोघात आता काही प्रॉब्लेम नाहीये. प्रश्न असा आहे की खरा गुन्हेगार कोण आहे. काळजी नको अरविंद, आम्ही शोधून काढू. पुन्हा एकदा सर्व टीचर आणि स्टाफच्या वतीने आम्ही अरविंद सरांना धन्यवाद देतोय आल्याबद्दल. कोणीतरी मला जाणून बुजून त्रास देतोय विनाकारणाने. मुलांनो, ज्यांना बोलवलंय रांगेत या. तुमचं कॅम्पस खूप छान आहे. थँक्यू सर. थँक्यू फॉर द हाय. कॉम्प्लिमेंट. थँक्यू. तुझं नाव काय बाळा? तुम्ही आहात ना जजच्या कामाच्या लायकीचे नाही आहात. राजीनामा देऊन गाव सोडून निघून जा. त्या दिवशी त्या मुलीने म्हटलं होतं की मी जज बनण्याचा लायकीचा नाहीये. कोणातरी असं वाटतंय की मी त्या लायकीचा नाहीये म्हणून. तू लायक आहेस की नाही हे डिसाईड करणारे स्टेट गव्हर्नमेंट चीफ जस्टिस आणि इंडियन प्रेसिडेंट आहेत.
तर बाकीचे सगळे लोक मसनात जाऊ शकता. मेनन सर, हे बघा, तुम्ही मला अशा नजरेने बघू नका. ह्यांच्या बाबतीत जे काही होतंय त्याच्या मागे मी तर बिलकुल नाहीये. हे बघा, अरविंद आणि त्याच्या कुटुंबाला फिजिकली हॅरेस्ट केलं गेलंय आणि असं मी बिलकुल करू शकत नाही. हे लोक, मग ते कोणीही असोत, मला आणि माझ्या फॅमिलीला ह्याने त्रास देण्याचा प्रयत्न नाही केलाय. तुला ते त्रास नाही देऊ शकत हे तू कसं म्हणू शकतोस? आधीला स्कूल बसमध्ये काय केलं होतं? स्कूल बस त्यांनी लॉक केली होती, पण एसी स्विच ऑफ नव्हता केलेला. आणि हीच गोष्ट संगी बरोबर आणि आर्याच्या बाबतीत पण घडली. पण डेफिनेटली कोणीतरी असा आहे जो मला शॉक किंवा डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करतोय. पण का आणि कशासाठी? कदाचित त्या व्यक्तीला तुझ्याकडून काहीतरी हवं असेल. असंही तर असू शकतं की एखादी जुनी केस असावी. कोणी हरलेला वकील, एखादी जुनी केस, एखादा ओल्ड क्लायंट. असं असतं तर हे लोक राऊंड अबाउट द वे नसते गेले. त्याने याच्या तोंडावरच सांगितलं असतं. पण इथे हे लोक लपाछपी खेळतायत आणि ह्याला त्रास देत आहेत. त्याची काहीच गरज नाहीये. मला असं वाटतं की माझं करिअर खूप छान पद्धतीने निभावतोय. पण माझ्याकडून अशी काय चूक होऊ शकते की हे लोक मला जे त्रास देत आहेत, मला खरंच माहिती नाहीये. तुझ्याकडून चूक होण्याचे चान्सेस नाहीयेत आणि तुझा कोणी तिरस्कारही करत नाही. जितकं शक्य असेल तितक्या मर्यादेपर्यंत तू चांगला न्याय दिलाय. पण कोर्ट आणि वास्तव हे वेगळं आहे. आपण एखादी इमिडिएट ऍक्शन घेऊ शकतो का? जसं जर त्याने पुन्हा तुला कॉल केला आणि आपण त्याला पकडलं. मी सायबर सेलला कॉन्टॅक्ट केलं आहे. आणि तू जरा तुझ्या जुन्या फाईल्स बघ, अगदी सखोलपणे. माझ्याकडे. पण ह्या फाईलमध्ये आपण काय शोधतोय? माहित नसतानाच फाईल हिसकावली. आण, मला बघू दे जर. राजन, हा, कसं आणि कुठून सुरू करायचं? जर अरविंद सरांकडूनच फॅक्च्युअल एरर झालंय तर काही गोष्टींमध्येच एरर झाला असावं. अरविंद सरांकडनं अशी चूक होऊ शकते. तेच तर आपण शोधतोय ना. एनिवेज, आपण सुरू करूया सुरुवातीपासून, एस्पेशली क्रिमिनल केसेस. सर, सेट एनी अपडेट्स? फॅमिली कॉल्स क्लॅरिफिकेशन करण्यासाठी केले गेलेत. त्याच्यानंतर कॉंग्रॅच्युलेशन्स कॉल आले होते. 1-2 प्रँक कॉल्स पण आले होते. मी चेक केलेत, पण लोकेशन नाही. कुठेही कॉल येऊ दे, एक्झॅक्ट लोकेशन ट्रेस कर. ठीक आहे सर. फक्त 30 सेकंदात लँड फोन, डुप्लिकेट ऑर एनिथिंग सगळं काही चेक केलंय. सर, हां, काय प्रॉब्लेम आहे बाळा? तो सांगत होता की काहीच प्रॉब्लेम नाहीये. कोणी प्रोफेशनल रायव्हल पण नाहीये. बरं, हो, सगळं सॉर्ट आउट होणार आहे. मी तुझ्या बाबांना तिकडे पाठवते. मम्मी प्लीज, या सगळ्या गोष्टी बाबांना नका सांगू. त्यांचा बीपी वाढेल. देवळात नवस सांगितलंय, त्याचं काय झालं? कधीपासून तो फेडायचा आहे? तो लवकरच फेडावा लागेल. इट्स अ फॅमिली कॉल. मी नंतर फोन करतो. यू कॅरी ऑन. सर, कीप मी इन्फॉर्म्ड. ओके सर. हॅलो, गेट द लाईन फास्ट. नमस्कार फादर. नमस्कार. मी तुला स्वतः भेटायला येणारच होतो, पण मला वाटलं की तू लोकांची अभिनंदनं आणि प्रशंसा स्वीकारण्यात बिझी असशील, म्हणून चर्चच्या अडचणींच्या बाबतीत तुझ्याशी चर्चा करायला ती योग्य वेळ नसेल, म्हणून मी तुला तिथे भेटायला नाही आलो. तू वेळोवेळी आम्हाला सपोर्ट केलायस, त्याच्यासाठी मी मनापासून आभारी आहे. आणि खाजगी पातळीवर तू माझ्यासाठी जे केलंय त्यासाठी मी तुझे आभार कसे मानू कळत नाही. त्यावेळेस जर तू आमच्या सोबत नसतास तर मी प्रभूजवळ प्रार्थना करीन की त्याने तुला, तुझ्या कुटुंबाला सुखी ठेवावं. प्रभूच्या कृपेमुळेच आपल्याला ही खूप छान जागा मिळाली. आम्ही नेहमी तुझ्या सोबत राहू आणि प्रभू तुझ्या मनात. ओके, फाईन. गॉड ब्लेस यू. थँक्यू. हॅलो, अरविंद बोलतोय. हॅलो सर. बऱ्याच दिवसापासून मी तुम्हाला कॉल केलेला नव्हता. हो, यू आर बॅक. प्रदीप, जीपीएस ऍक्टिव्ह कर. हो, करतोय सर. अजय, नील सरांना फोन कर लवकर. ओके सर.
तू इतक्या दिवसात कॉल नाही केलास, मला वाटलं कोणीतरी मस्करी मस्त करतंय. सर मस्त. बोलत राहा बोलत राहा. तुम्हाला आता तर कळलं ना की मार्कोस लॉयर नाहीये. गेम तर तू चालू केलास ना. यू टेल मी. आयुष्य क्लोजर टू यू सर. ब्रिगेड रोड एरिया, क्रेजेस लँडमार्क, लेवल स्क्वेअर, चर्च स्ट्रीट. अशोकनगर सीए ला कॉन्टॅक्ट कर. मला तिथे पूर्ण टीम हवी आहे. एक सेकंड जरा होल्ड करा. अरविंद, तो ब्रिगेड रोडवर आहे. लिवाय स्क्वेअर, चर्च स्ट्रीट. तू बोलत राहा. ओके. सॉरी. हा बोल ना. ते इथे फिरताय. आता आपण लवकरच भेटूया. तुम्हाला माहिती पडेल कोण आहे. लगेच भेटूया. माझं ऐक ना. हॅलो. शी. I'm almost there. कुठे गेला तो? सर बीचच्या रोडवर खाली गेलाय सर. त्याचा पाठलाग करणं चालू हे आहे. काय चाललंय? कुठे तो? हे बघ, आपले लोक त्याच्या मागावर आहे. तू घरी जा, मी मॅनेज करेन. माझा मुलगा तर कारमध्ये आहे. मी सुद्धा तुझ्या सोबत येतो. तुझ्या माणसांना सावध राहायला सांग. इथे ओके, इथे ठीक आहे, मी येतो बाळा. ही कार तू ठीक घेऊन आहे. ये. हे थांब. हाइड अँड सीक गेम मध्ये जो हरतो तो मग खेळ संपतो. दिस गेम इज नॉट ओव्हर येट. हे
बाजूला व्हा सगळे. कोण आहे हा माणूस? ऐक ना, मला एक जरा सिगरेट दे ना. कोण आहे हा? होईज हे? म्हणजे हा कोण आहे कोण? तू या माणसाला आधी कुठे पाहिलंय का? म्हणजे थोडा वेगळा विचार कर, कारण हा तुझ्या प्रोफेशनचा माणूस नाही वाटत आहे. विचार कर, कुठे ना कुठेतरी पाहिला असशील. नाही, मला काहीच आठवत नाहीये. त्याची आयडेंटिटी रिव्हील करण्यासाठी आपल्याला त्याच्या शरीरातून काहीच नाही मिळालं. हे जाणून घेतल्याशिवाय की मी कोण आहे, हा माझ्यासमोर हाईड अँड सीक खेळला आणि हा माझ्या मागे लागला होता. याने मला वैताग आणला आणि शेवटी जेव्हा मला हा माझ्या समोर आला तेव्हा विसरून जा, तो मेलाय ना. आता सोडून दे, काहीच विचार नको करूस. सोडा विषय. अरे हा विषय कसा सोडू? इट्स अबाउट मी. त्याच्या नजरेत मी कोण होतो हे मी कसं काय जाणू शकतो मला सांग? मी त्याच्यासोबत काय केलं मला नाही माहीत. काय मी काही करण्यात असफल राहिलो किंवा मग हे यासाठी होत आहे की त्यांना माझ्याकडून काहीतरी हवंय? मी कन्फ्यूज झालो आहे. मला खरंच कळत नाही. तुला काय वाटतंय, कोणाची चुकी आहे? अरविंद, ये किसका है तू? आई, तुम्ही आता जाऊ शकता. का त्रास करून घेता? मला कसला त्रास आहे? जोपर्यंत यांची टूर संपत नाही मला काही त्रास नाहीये. कसे आहात लॉयर साहेब? तब्येत ठीक आहे? हो, तुम्ही लोकांनी मला 2 दिवस इकडे डांबून ठेवलाय, मग खुश आहात ना? रिपोर्ट्स ठीक आहेत. नथिंग टू वरी. एव्हरीथिंग इज नॉर्मल. ओके. हाच तर प्रॉब्लेम आहे डॉक्टरांच्या बाबतीत. ते कधीच खरं सांगत नाहीत. आधी म्हणतील की सर्व काही नॉर्मल आहे, मग म्हणतील लहानसा आजार आहे. अरविंद प्लीज, डॉक्टर तुम्ही मला सांगा. खरंच काही प्रॉब्लेम नाहीये. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आजही जाऊ शकता. 2 दिवस आराम करा, अगदी ठीक व्हाल. यू कॅन चेक आउट एनी टाइम. टेक केअर. हा तर फक्त स्ट्रेसमुळे स्किमिक रिस्पॉन्स होता. ह्याचा काय अर्थ आहे? म्हणजे काहीच अर्थ नाहीये. मी म्हणाले यांनी जास्त स्ट्रेस नाही घेतला पाहिजे. आणि जर स्ट्रेस घेतला तर मिसेस अरविंद, ही इज परफेक्टली ऑल राईट. आणि मिस्टर अरविंद, तुम्ही काहीही करू शकता. तुम्हाला कुठलाच प्रॉब्लेम थँक्यू नाही. थँक्यू. मी गेल्यानंतर 2 दिवस हिला इकडे ठेवून इलाज करा, मला त्रास देण्यासाठी. अरविंद स्टॉप इट. ओके, टेक केअर. बाय. थँक्स. ऐकलंस ना डॉक्टरांनी काय सांगितलं? हे सर्व माझ्या प्रार्थनांमुळेच झालंय. कळलं? तुम्ही माझा नवस जाऊन लवकर फेडला पाहिजे. तुमचा नवस फेडण्यासाठी मी गावाला नाही जाणार. तुमचा नवस इथे जवळच्या मंदिरामध्ये मी फेडणार आहे. कळलं का? देवाची अशी मस्करी नाही करायची. ठीक आहे आई, आधी मला पूर्णपणे बरा होऊ द्या. संगी, आईना घरी घेऊन जा. ह्यांना इथे त्रास होणार, नाहीतर इथेच बसून नवस मागतील त्या. जा घेऊन. चला मम्मी. नाही सर, अरविंद सरांना फक्त त्या मेलेल्या माणसाची आयडी आणि हिस्ट्री पाहिजे होती. काय सर? नाही नाही, त्या दिवशी जेव्हा ॲडमिट झाले होते मला एक मेसेज आला होता. नाही सर, आम्ही चेक करत आहोत. ओके सर. राजन भाई, हो. हे बघून तुम्हाला विश्वास बसणार नाही. रॉय स्टीफन, केस नंबर 1183.
हा पुतानपुजामध्ये राहतो. लिझी कार्टिस्ट हॅरॅसमेंट केसमध्ये हा 7वा अक्युज्ड आहे. 38 अक्युज लोकांपैकी 8 लोकांनाच कन्व्हिक्ट करण्यात आलं होतं. त्यापैकी एक होता रॉय. ह्याचा अर्थ ही केस अरविंदने हँडल केली होती आणि अरविंदच्या चुकीमुळे या केसचं अरविंद सरांशी काहीच कनेक्शन नाहीये. मग त्याने असं का केलं? हा, हॅरेसमेंट केसमध्ये त्या 8 जणांवर कठोर कारवाई केली गेली होती. त्याच्या 2-3 वर्षांनंतर लिजीचं लग्न झालं होतं आणि ती काउन्सिलिंगसाठी चर्चमध्ये गेली होती आणि ज्या काउन्सिलरशी तिचं लग्न झालं त्याचं नाव जॉन आहे. आणि त्या दोघांचं लग्न फादर कुरिया डेथूने लावलं होतं. त्याच्या 3ऱ्या दिवशी रॉय आणि त्याच्या कंपनीला जेलमधून सोडण्यात आलं आणि त्याच दिवशी लिझी मिसिंग झाली. मिसिंग संभाव्यता सांगतात तिचा खून झाला होता. तिचं सगळं रक्त बेडरूम मध्ये वहावलं गेलं होतं. ब्लड लॉसमुळे तिच्या जगण्याचे चान्सेस खूपच कमी झाले असावेत असा फॉरेन्सिक रिपोर्ट होता. आजपर्यंत तिची बॉडी कधी मिळाली नाहीये. बट टेल मी, अरविंदचं ह्याच्याशी काय कनेक्शन आहे? पहिला माणूस ज्याला अरेस्ट केलं गेलं होतं तो होता जॉन, तिचा हसबंड. चार्जेस ऑफ मर्डर्सची केस लावून त्याला पनिशमेंट दिली. मग ती केस आली हाय कोर्टला. अरविंद जॉनच्या तर्फे कोर्टात उभा राहिला केस लढण्यासाठी. क्रिमिनल केसेस पैकी अरविंद सरांची ती लास्ट अपिअरन्स केस होती. मी क्लायंट 32/10 जॉनला इकडे अटेंड राहण्यासाठी बोलवतोय. चर्चमध्ये अनाथाश्रम चालवणाऱ्यांपैकी एक होता जॉन. मी त्याला त्याच्या लहानपणापासून चांगल्या रीतीने ओळखतो. जॉन असं नाही करू शकत. त्याच्यासारखा चांगला मुलगा हे करू शकत नाही. ज्या समाजाने त्या मुलीची हेटाळणी केली, जॉनने तिला आसरा दिला, असा होता जॉन. तुला काय वाटतं, तो तिला उद्ध्वस्त करेल? हे बघ अरविंद बाळा, तू माझ्या बोलण्यावर विश्वास ठेव. ओके, आता तुम्ही या. नमस्ते. येतो मी. हाईड अँड सीक, हो ना? हो सर, हाईड अँड सीक. युअर ऑनर, मी माझ्या क्लायंटला पूर्णपणे इनोसंट प्रूव्ह करण्यासाठी तुमच्यासमोर आणखीन एक विटनेस सादर करू इच्छितो. आय रिक्वेस्ट द परमिशन ऑफ द कोर्ट फॉर दॅट. कोर्टासमोर जॉन आणि बाकी सर्वांच्या समोर लिजी एक हाईड अँड सीक गेम खेळत होती युअर ऑनर. हाईड अँड गो सिकिंग गेम. हाईड अँड सीक हा कुठला खेळ आहे? हे काय अरविंद? येस युअर ऑनर, जेव्हा ही हाईड अँड सीक गेम सोडेल तेव्हाच ती कोर्टासमोर हजर होईल. असा संशय आहे की ती मेली आहे किंवा तिचा खून झालाय. बऱ्याच लोकांचं असं मानणं आहे की माझ्या क्लायंटची बायको लिझी, जी खरी लिजी जॉन आहे. आय होप यू आर सिरियस. अगदी युअर ऑनर. ॲट द काउंट ऑफ 3, युअर ऑनर, माझ्या 3 मोजायच्या आत लिजी जॉन कॅटिंगल इथं हजर होणार आहे. मे आय? 1,
2 and 3. अखेर तुम्ही काय करताय? लिजी जॉन नाहीये. मिस्टर अरविंद, तुम्ही मस्करी करताय? नो युअर ऑनर. लिजी जॉन अजून मेलेली नाहीये असं अनेक लोक मानतात. त्यांना विश्वास आहे. यासाठीच इथे बसलेले सगळे लोक आणि तुम्ही स्वतः त्या दरवाजाकडे एकटक पाहत होतात. अँड दॅट माय पॉइंट सर. इथे जेवढे पण लोक हजर आहेत त्यांना विश्वास नाही आहे की लिझी मेलेली आहे ती. आणि माझ्या क्लायंटवर असा आरोप आहे की त्याने लिजीचा मर्डर केलाय. आणि जो खरा आरोपी आहे तो हाइड अँड सीक गेम खेळतोय. त्याने घृणास्पद रीतीने लिझीवर बलात्कार केला. दे आर स्टील रोमिंग फ्री. हे तेच लोक आहेत युअर ऑनर जे कोर्टासमोर आणि न्यायासमोर हाइड अँड सीक गेम खेळत आहेत. त्यांना लवकरात लवकर शिक्षा ही व्हायलाच हवी. जेव्हा आपण केस हातात घेतली तेव्हा जॉनला फ्री ठरवलं, पण जेव्हा रिइन्व्हेस्टिगेशन ऑर्डर आली त्या 8 जणांना पुन्हा अरेस्ट केलं. कारण जे पुरावे मिळाले होते ते क्लिअर नव्हते म्हणून त्यांना सोडावं लागलं. एकाने सुसाईड केलं. त्याचं नाव राजशेखर होतं आणि आता हा रॉय. ती केस त्यांच्या विरुद्धच फिरवली गेली होती म्हणून ते अरविंदच्या मागे लागलेत. म्हणजे कदाचित ते निर्दोष आहेत. हे सगळं जॉनने नाही केलं हे क्लिअर आहे, पण कोण करतंय? लिजीचं गायब होणं किंवा तिचा खून होणं याचा अजून खुलासा नाही झालाय. दॅट्स इन द कोल्ड स्टोरेज नाव. अन अनरिझॉल्व्ड केस. क्राईम ब्रांच अजूनपर्यंत त्याची बॉडी शोधू नाही शकली. एकाने आत्महत्या केली. दुसरा एक ॲक्सिडेंटमध्ये मारला गेला. मला नाही वाटत की हे कधी थांबणार आहे. मार्कोस, तू पुन्हा पेटिशन एक रिओपन करू शकतोस लिझी कॅटिंगल मिसिंग केसबद्दल? आपण असं करायचं कार्विन, ह्याने तुझ्या सोशल लाईफवर प्रश्न उभा राहू शकतो. तू तुझं करिअर धोक्यात घालतोयस. यंगेस्ट जज ऑफ द हायकोर्ट, क्लीन ट्रॅक रेकॉर्ड्स. तुला हे सगळं गमवायचंय का? हा रिस्क तर आहे अरविंद. लेट्स लिव्ह इट. पण कसं? अजून 6 माणसं जिवंत आहेत जे माझ्या मागे लागलेत. आता मी हे कसं सिद्ध करू की ते लोक आरोपी आहेत? पाहायला गेलं तर अरविंद तू हे करायला हवं, पण दुर्दैवाने ह्या केसमध्ये तुझ्या जुन्या केसेस सारखा चांगला हँडल नाहीये. हाच मोठा प्रॉब्लेम आहे. फक्त अरविंदचंच करिअर नाही, त्याचे ज्युनियर्स आणि फर्मचे लोक सगळ्यांचं फ्युचर आहे. मग मी हे सगळं स्वतःहून करेन. तू माझ्या घरी नाही यायचंस. मी येणार आहे तिथे, पण हा पूर्ण भार तू एकटा स्वतःच्या डोक्यावर नको घेऊस. तू काय जजमेंटल सारखं बोलतोयस? जर काही चूक घडलेली आहे तर दुरुस्त तर केलीच पाहिजे. आणि जर तुम्ही कोर्टात माझ्यासमोर आलात तर तुम्ही असा नाही विचार करणार. मलाच ते आतल्यात खात राहील की मी या कामासाठी योग्य नाहीये. अरे तुझा भूतकाळ माझ्या मित्रा. पास्ट इज अ लाईक युअर शॅडो. तो तुमच्या मागेच राहणार पूर्ण जीवनभर. पण काही गोष्टी मला क्लिअर करायच्यात माझ्या पद्धतीने. गुड मॉर्निंग मॅडम. हे, तू कधी आलास? कालच आणि यावेळेस पूर्णरित्या कूल होऊन आलोय. आपण आपल्या गावी जाऊया. तिथे जाऊन तू सगळे तुझे नवस फेडून घे. आणि तसंही तिथे पण माझी वाट अनेक लोक बघतायत. अरे देवा, सिरियसली? मी सर्व काही तयार केलंय. आपण आपल्या मुलांना तुझ्या आई वडिलांकडे सोडूया. ओके? सगळी प्रत्येकानं आपापले नवस फेडायचे आहेत. मला सुद्धा. ही केस पुन्हा रिइन्व्हेस्टिगेट व्हावी अशी अरविंदची इच्छा आहे. प्रभू त्याला मार्ग दाखवेल का? जॉन अजूनही त्याच्या गावीच राहतो. तो तिथे वेळेवर छोटी मोठी कामं करत असतो. तो एक फेरी बोट चालवून स्वतःचा उदरनिर्वाह करत असतो. जॉनला अजूनही वाटतं की ती जिवंत आहे. रिलॅक्स. त्या दिवसात माझी प्रायोरिटी ही होती की मी कसंही करून तुला वाचवायचं. पण याचा कोणीच विचार केला नव्हता की तुझ्या डोक्यात तुझ्या मनात शेवटी काय काय चाललंय. दॅट्स फाय. त्या लोकांच्या बाबतीत मी तर काहीच केलं नव्हतं. तरी पण ते लोक तुमच्या मागे का लागलेत सर? त्यांना असं वाटतंय की मी त्यांची केस त्यांच्याच बाजूने फिरवली आहे. सर, तुम्ही जज बनणार आहात का? जर तुम्ही या केसमध्ये पुन्हा आलात तर
तुमच्या फॅमिलीला कोणी त्रास तर देणार नाही ना? नाही, त्याची काळजी मी घेईन. आणि तुझं काय, तू बरा आहेस ना? मी तर बरा आहे सर, पण मी ही जागा सोडू नाही शकत, कारण ती इथेच आहे, माझ्या जवळपास, या वातावरणातच आहे ती. काय तुला असं कधी वाटलं का की लिझी कुणाला घाबरली आहे, किंवा ती तुझ्यापासून काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करते? तिच्या वागण्यात काही बदल जाणवला? ती तर खूप जास्त आनंदी होती सर, खूपच आनंदी होती ती. त्याचं कारण काय होतं? नाही, त्यांनीच मारलंय माझ्या मुलीला, पण बिचारा जॉन ह्यात अडकला. तो DSP साजन सुद्धा त्यांच्यात सामील होता. मी एवढा कमनशिबी आहे की माझ्या मुलीचा चेहरा सुद्धा पाहू शकलो नाही. किती कमनशिबी आहे मी. त्यांनी तुम्हाला त्यांच्या संशयाविषयी कधी काय सांगितलं होतं काय? माझी चूक असू शकते. जर त्यांना काही सांगायचं असेल तर त्यांना सांगा की माझ्या समोर येऊन सांगा, किंवा मला कॉल करा. ठीक आहे? तर तुम्ही लोकांनी हे सर्व केलंय हा? आम्ही कोर्टात सगळं काही सांगितलं साहेब, की आम्ही बलात्कार केलाय, पण तिचा खून नाही केला. ज्या दिवशी शिक्षा झाली त्याच्या चौथ्या दिवशी आम्ही लिझीला भेटायला गेलो, तिला माफी मागायसाठी. तो माणूस राजशेखर ज्याने सुसाईड केलं होतं, तो सिनियर गव्हर्नमेंट ऑफिसर होता सर. जी चूक आम्ही केली त्याची शिक्षा आम्हाला जेलमध्ये मिळाली आहे, पण हे इथेच संपत नाही आहे. आम्ही अशासाठी सांगतोय की कदाचित आम्हाला बरं वाटेल. ही गोष्ट तुम्ही जॉनला सांगा. मी तुम्हा दोघांना एक चांगला जॉब मिळवून देईन, सरकारी नोकरी मिळवून देईन, आणि जगण्यासाठी पेन्शन पण मिळत राहील सरकारच्या वतीने. राजशेखरने लिजी आणि जॉनला प्रॉमिस केलं होतं सर. आम्ही हे सगळं केल्यावर लिजीला का मारू साहेब? जर तू हा जॉब ॲक्सेप्ट केलास तर आम्हाला खूप खुशी होईल, आणि हेच आमच्यासाठी प्रायश्चित असेल. आम्ही त्याला मारलं नाहीये. अरविंद सरांना हे प्रूव्ह करावं लागेल सर. तुम्हाला अरविंद कडून हे करून घ्यायचंय, म्हणून तुम्ही त्याला हॅरॅस करताय आणि त्याला त्रास देऊ पाहताय, हो ना? मी फक्त जॉनला अरेस्ट केलं होतं, ते पण छोट्या मोठ्या एव्हिडन्सच्या आधारे. पण मला त्या 8 लोकांना वाचवायचं होतं, ती फार महत्वाची गोष्ट होती. तो राजशेखर ज्याने सुसाईड केलं तो तुमचा नातेवाईक होता? हो. जेव्हा त्याला खुनाच्या केसमध्ये जामीन मिळाला तेव्हा त्याने सुसाईड केलं. तुम्ही जॉनला तर वाचवलं, पण तुम्हाला माहित नाही तुम्ही ती केस त्यांच्या विरुद्ध उभी केली आहे. त्या लोकांनी खरंच खूप सहन केलंय, जे त्यांनी केलंय त्याच्यामुळे, आणि जे नाही केले त्याच्यामुळेही. दे लॉस्ट एव्हरीथिंग. जेव्हा त्यांना कळलं की तुम्ही जज बनताय तेव्हा ते सगळे पुन्हा भेटले. त्यांना न्याय मिळाला पाहिजे. रॉय आणि राजशेखर यासाठी मेले की त्यांचं चांगलं व्हावं, पण लिजीला कुणी मारलं हे त्यांना माहीत नाही. पण त्यांनी हे नाही केलंय, ते निर्दोष आहेत आणि त्यांचा तुमच्यावर विश्वास आहे. प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा. केवळ ह्यामुळेच ते तुमच्या मागे लागले होते. ते तुम्हाला आणखीन त्रास नाही देणार, ट्रस्ट मी. थँक्यू. हॅलो, हा मेनन सर. मी कोर्टाच्या रेकॉर्ड रूममध्ये आहे. नाही सर, नील त्या 6 लोकांना भेटला, ते लोक नाही आहेत. कदाचित हे काम कोणी दुसऱ्यानेच केलंय. हो सर, आपण तसा पण विचार करू शकतो ना.
अरविंद सरांनी तुम्हाला सगळं सांगितलं असेलच ना? तुम्ही इथे अचानक कसे आलात? काय झालं? फक्त रिचेक करायला आलोय, दॅट्स ऑल. नाही पण फादर, त्या दिवशी तुम्ही कुठे होतात? आदी, तू तुझा होमवर्क केलास ना? व्हेरी गुड. पापा बाहेर गेलेत. मम्मीचा फोन नाही लागत आहे. आय टेल हिम टू कॉल यू, ओके? Arvind, pick up. तोच आहे ना वे टू रिझर्वायर? सर, तो रिझर्वायरसाठीचा जुना रोड आहे. आता तो कोणीही वापरत नाही. आपण सरळ जाऊन जर लेफ्ट घेतला तर आपण रिझर्वायरला पोहोचू. हा. सर, इथून गाडी पुढे जाऊ शकत नाही. पुढे आपल्याला पायी जावं लागेल. सर, ह्याच घरात लिजी आणि जॉन राहत होते. आता ह्या घरामध्ये कोणी बेंगॉली प्लांटेशन्स वर्कर राहतात. मी ही जागा रिकामी करून घेतो. अरे ऐका, चला बाहेर निघा. चला 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 चला, लवकर लवकर लवकर. चला तिकडे जा, तिकडे जा, चला. हां, बोल. ते
ते अरविंद, काय झालं अरविंदला? कुठे आहात तुम्ही आता? आम्ही अजूनही पेंटागुझा गेस्ट हाऊस मध्येच आहोत. खूप लेट झालंय, पण अरविंद अजूनपर्यंत आला नाही. तू तुझा नवस फेडला नाहीस का? ओ, ते तर फेडले कधीच, पण हा पुन्हा पुन्हा कुठेतरी जातो. जेव्हा पण मी त्याला हे विचारते तो काही ना काहीतरी सबबी सांगतो. पण बँगलुरूमध्ये सांगितलं होतंस ना तू की आता कुठलाच प्रॉब्लेम नाही होणार, तर मग हे सगळं. आणि काय प्रॉब्लेम्स होऊ शकतात संगीता? त्याच्याजवळ एखादी ऑफिशियल कमिटमेंट असेल. कमिटमेंट्स? अरविंद पण हेच सांगत होता. नील, मला खरं खरं सांग, इज अरविंद हॅव्हिंग एन अफेअर? अफेअर? अरविंदचा? तू एका हायकोर्ट जजची बायको असून काहीच फायदा नाहीये. मुली ही शेवटी मुलीच असतात. काय संगीता, असं काहीच नाहीये. Really? आय अश्युअर यू, अरविंद इज अ वन वुमन मॅन. मला टेन्शन आलं होतं. मी ठेवते. हे देवा. घ्या, हिला पण आत्ताच फोन करायचा होता. हॅलो. मी घरी गेलो तेव्हा मला तिचं प्रेत मिळालं. आम्ही तिचा खून नाही केला साहेब. माझी पूर्ण खात्री आहे की ज्यांनी रेप केला त्यांनीच तिचा खून केला. सिव्हिअर ब्लड लॉस, ह्यामुळेच तिचा मृत्यू झाला. जेव्हा मी तिथे पोहोचलो तेव्हा जॉन तिथेच होता, पण बॉडी तिथे नव्हती. कायद्याची मान्यता, नो बॉडी नो मर्डर. जेव्हा जॉन घरनं नाईट ड्युटीसाठी निघाला, मी आणि लिजीने एकत्र जेवण केलं. ती खूपच खुश होती. मला नाही वाटत तिला काही प्रॉब्लेम होता. रात्री 2 वाजताच्या सुमारास मी एक बाईक त्या रस्त्यावरून जाताना पाहिली. जॉन जवळ बाईक नाहीये. त्याच्या वडिलांनी दारूच्या दुकानातच सांगितलं की मी मारून टाकेन. त्या दिवशी ते खूपच नशेत होते. तो माणूस असं नाही करू शकत सर. तो खूप चांगला माणूस होता. हे सगळं ब्लॅक मॅनचंच काम आहे. मी त्याला लहानपणापासून ओळखतो. तो माझ्या डोळ्यांसमोर मोठा झालाय. तो असं नाही करू शकत. इथले MLA केसमध्ये सामील होऊ शकतात, पण त्यांच्या विरुद्ध आतापर्यंत कोणीच ऍक्शन घेतलं नाहीये. मी 3 महिन्यापूर्वी लिझी जॉन कॅटिंगल या दरवाजातनं आत येईल. मे आय? अनिल, कुठे आहेस तू? मी इथेच आहे. कुठे? कोर्टात? हो, जिल्हा कोर्टात. तू बरा आहेस ना? अरे हो, एकदम बरं आहे. तुला याची गरज नाहीये. ए नील, मला वाटतं हा किलर इकडेच आहे. आणि मी जेव्हा जॉनच्या केसच्या बाबतीत बोलत होतो तेव्हा तो कोर्ट रूममध्येच होता. माझा सावलीसारखा पाठलाग करत होता. त्याचं पूर्ण लक्ष माझ्याकडेच होतं. आता ठेवतो. to regulate the press in the wake of the phone hacking scandal. Details of the agreement are due to be outlined later this summer. We'll be asking what it will mean for Britain's newspapers, also this lunchtime. Stock markets fall over plans for a one-off tax on people's bank savings in Cyprus as part of an EU bailout. A £2 billion investment in the UK's air and space industry to secure the future of more than 100,000 jobs. I'll be live in Baghdad 10 years after the American-led invasion that toppled Saddam Hussein. 1, 2, 3, right, 4, 5, 6, left. 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 ॲट द काउंट ऑफ 3 मी 3 महिन्यापूर्वी लिझी जॉन कटिंगल या दरवाजातनं आत येईल. अरविंद, गुड मॉर्निंग. आता लवकर तयार हो, आपल्याला कुठेतरी जायचं आहे. हे घे पेपर आणि दूध, माझ्यासाठी चहा बनव. ये, मला तुला काहीतरी सांगायचं आहे. आय गॉट हिम. कोण? हाईड अँड सीक. मी जेव्हा 1, 2, 3 काउंट केलं आणि सांगितलं की लिझी येईल, आठवतोय तुला? येस. तो तिथेच कोर्ट रूम मध्ये होता. मला चांगलंच माहिती आहे तो तिथेच होता.
खरंच? जेव्हा ती हाईड अँड सीक गेम सोडेल तेव्हाच ती कोर्टासमोर हजर होईल. 1. मी जेव्हा 3 म्हणणं संपवलं होतं तेव्हा सर्व लोकांच्या नजरा दरवाजाकडे होत्या. जज, बेंच क्लार्क, वकील लोक, पोलीस ऑफिसर्स, व्हिजिटर्स, सर्व लोक, पण एका माणसाला सोडून. एव्हरीबडी एक्सेप्ट 1. सर्वांचे चेहरे दरवाजाकडे होते. फक्त एक माणूस होता जो खाली बघत होता, कारण त्याला चांगलंच माहित होतं की कोणीच येणार नाहीये. त्या एकट्याच माणसाला माहित होतं की ती जिवंत नाहीये, बिकॉज ही इज द वन हु किल्ड हर. आणि हा तोच होता ज्याला मी या सर्व गोष्टींपासून वाचवलं होतं, माझा क्लायंट जॉन. डीएसपी सार्जंटने त्याच्या रिलेटिव्हजना वाचवण्याचा बराच प्रयत्न केला आणि त्यांच्याकडे जे एव्हिडन्स होते ते खरे होते. त्यांच्यानंतर एक दिवस कुरिअर दंतू फादर मला भेटले. मी त्यांच्या खूप जवळ होतो, म्हणूनच मी फादरचं म्हणणं ऐकलं आणि ती केस जिंकलो. अँड दॅट केस हॅपन टू बी माय लास्ट क्रिमिनल केस. आणि कोर्टाने त्याला मुक्त केलं होतं, म्हणूनच त्याच्या विरुद्ध कुठलंच इन्व्हेस्टिगेशन नाही झालं. माझ्या चुकीमुळे हे सर्व झालं. ॲन एरर, अ मिस्टेक अँड नेग्लिजियन्स. कुठल्याच कारणाशिवाय दोघे जण मेलेत. मग आपण हे सत्य नाही जाणलं पाहिजे का? फॉर व्हॉट? जस्ट आउट ऑफ क्युरिओसिटी? नो, फॉर द जस्टिस. तरी पण प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं. बॉडी, आय हॅव अ केस. त्याने माहीत असताना किंवा माहीत नसताना सांगितलं किंवा जाणून बुजून सांगितलं, पण सगळ्यांना डायव्हर्ट केलं. ती इथेच कुठेतरी आहे सर, याच निसर्गामध्ये माझ्या जवळपास. आपल्याला त्याला शोधावंच लागेल. शाल वी? त्याचं बालपण खूप चांगलं नाही गेलं. त्याला मानसिक त्रास होता, ज्याची ट्रीटमेंटसुद्धा झाली. पुढे चर्चच्या काउन्सिलिंग सेंटरमध्ये काउन्सिलिंगसुद्धा झालं. जॉन लग्नाबाबतीत इंटरेस्टेड नव्हता, पण लीजी एक रेप विक्टीम होती. पण फादरने दबाव दिल्यामुळे जॉनने तिच्याशी लग्न केलं. फादरला वाटत होतं की लग्नानंतर सगळं काही व्यवस्थित होईल. जॉन पकडला गेला तर चर्चचं नाव खराब होईल, आणि बहुतेक ह्यामुळेच फादरने हे सगळं लपवून ठेवलं असेल. ही खूपच जुनी केस आहे. डायग्नोज विथ बायपोलर डिसऑर्डर. पूर्ण रिकव्हरी नंतरच डिस्चार्ज दिला होता. ओके, ठीक आहे. जॉन जिथे राहतो ते घर लॉक्ड आहे, आणि तो कुठल्या रेसॉर्टमध्ये पण गेला नाहीये. काही हरकत नाही. बस एक नॉर्मल इन्क्वायरी आहे. वी नीड हिम, सो नो ॲक्शन. हां, बोल ना कुडू. काय झालं? जॉन लिझीला पहिल्यांदा चर्चच्या काउन्सिलिंग सेंटरमध्येच भेटला होता. तो तिचा काउन्सिलर होता. आयरेनी ही आहे, तो पण तिथे काउन्सिलिंगसाठीच गेला होता. खरंच फॉर क्रिमिनल बिहेवियर, बायपोलर डिसऑर्डर. डोंट टेल मी. हो, तो वेडा होता. असा वेडा जो कधीच बरा होऊ शकत नाही. थांब 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 थांब. काय झालं? मागे घे. इकडून? आयुष्य? हो. जर माझा संशय खरा आहे तर जॉनला अरेस्ट केल्यानंतर सज्जनने केस डायरी बनवली, जी मी नीट पाहिली आहे. त्याच्या ऑब्झर्वेशनच्या हिशोबाने कसा मर्डर झाला असेल याची एक इन्फॉर्मेशन होती. लिझी, मी चाललोय, दरवाजा बंद करून घे. जसं प्लॅन केलं होतं सर्वांना तेच दिसत राहिलं. जॉन नाईट ड्युटीसाठी रिसॉर्टला निघून गेला. त्याच्यानंतर सगळ्यांच्या नजरेतून वाचून तो मागील दरवाज्यातून आत आला.
जॉनला खरं तर हे सांगायचं नव्हतं, पण त्याने ही गोष्ट चुकून सांगितली. आणि ही तीच जागा आहे जिकडे त्याने हिला आणलं. इथे पाण्यामध्ये काही लाटा नाही आहेत म्हणून ती बॉडी वर नाही तरंगली. जर एखाद्या वजनदार गोष्टीने ती बांधली गेली तर ती आतल्या आतमध्येच राहील. ती इथेच आहे सर. लीजी या इथेच आहे नील, प्लेइंग हाइड अँड सीक विथ अस. ॲट एनी कॉस्ट आपल्याला तिला बाहेर काढावंच लागेल. ॲटलिस्ट हर रिमेन्स. तेव्हाच आपण या गोष्टीचा शेवट करू शकतो. मदत करशील माझी? शुअर. आत्ता? हो, पण मी इथे राहून फक्त एका मोबाईल फोनने हे सगळं नाही करू शकत. मला माझ्या टीमची गरज आहे. वी हॅव टू गो अँड कलेक्ट दॅम. कम, लेट्स गो. ओके, तू जा तिकडे, मी वाट बघतो. शुअर. सॉरी संगी, मी तुला न सांगताच निघून आलो. एनिवे, जेव्हा मी परत येईन तेव्हा तुला एक गमतीदार गोष्ट सांगेन. जीवनभर ती गोष्ट लक्षात ठेवशील. खरं आहे सर, ही गोष्ट नेहमी लक्षात राहील. हे, कोण आहेस तू? एका वेड्याची गोष्ट ज्याने एका वेश्येला मारला, हो ना? जॉन, तुला काय हवंय? जॉन, मला सांग, तुझा विचार काय आहे आणि माझी संगी कुठे आहे? ती या गोष्टीमध्ये सामील झाली आहे सर. हे जॉन, मला फसवायचा प्रयत्न नको करूस. कुठेस तू? टेल मी. तुम्ही सरळ पश्चिम दिशेला या. जंगलामध्ये पूर्व पश्चिम कसं शोधू? सूर्याकडे बघा, तोच तुमचा मार्ग आहे. हे, त्यांना लवकर येण्यासाठी सांग. हॅलो. येस सर. सर, रेंज ऑफिसच्या गोष्टीपासून आपण सुरुवात करूया आणि रिझर्व्हर स्टाफकडून आपल्याला मदत पण मिळेल. त्याच्याशिवाय उद्या अप्पर मंगला डॅम ओपन करूया आणि हे आपल्याला आज रात्रीच करावं लागेल. हे जॉन, जॉन, बोल बोल, माझी संगीता कुठे? इथेच आहे सर. मला कराटे किंवा बॉक्सिंग नाही येत, पण तुमची बायको माझ्या जवळच आहे. तुम्ही जास्त घाबरू नका. कुठे आहे ती?
बायकोला भेटायचंय ना? थोडीशी मेहनत तर करावीच लागेल. चला नाव चालवा. सगळी तुमची चूक आहे. मी तर इंडियाच्या बाहेर जाणार होतो. सगळी व्यवस्था झाली होती, तिकीट आणि विजा पण. आपण आपल्या जीवनात पुढे गेलो असतो, पण त्या 8 लोकांनी मला फसवून ठेवलं. सर्व गडबड झाली. त्यांना मारून टाकलं पाहिजे होतं. मी खरोखरच त्यांना मारायला पाहिजे होतं. ती जी बोट आहे ना सर, तिच्यात तुमची संगीत आहे. शट अप. लवकर लवकर चालवा सर. जितक्या लवकर पोहोचू तितकं चांगलं आहे. ती जुनी बोट आहे सर. पाणी घुसतंय बोटीमध्ये. तुला ट्रीटमेंटची गरज आहे जॉन. कल्पनेमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीला घाबरणं एक रोग आहे. माहितीये, 2 वर्षापर्यंत मी तिच्यावर खरं प्रेम केलं. ते सर्व खरं नव्हतं. खरं सांगायचं तर मी बरंच काही सहन केलंय सर. पण त्या दिवशी सहन नाही झालं. त्या दिवशी खूप आनंदी होती. इतकी आनंदी होती की मी नाही सांगू शकत. काहीतरी गडबड होती. जेलमधून सुटल्यानंतर ते 8ही जण घरी आले होते. त्या 8ही जणांनी तिच्यावर रेप केला, तरी पण तिने त्यांना घरी बोलवून जेवायला घातलं. या गोष्टीमुळे मला राग आला आणि मी तिला मारून टाकलं. संतोष सर. डायव्हर्स कुठे आहेत? हे, सर ही लोक इथे आहेत या. सर. संगीत 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 संगीत. मी तुम्हाला सांगितलं होतं ना की जुनी बोट आहे, बोटमध्ये पाणी भरेल. सर खरं तर मी या बोटीविषयी बोलत होतो. वेगळं होण्याची वेळ आली आहे सर. इतका वेळ ती तुमच्या बरोबर होती, तुमच्या पायाखाली, पण तुम्ही तिला बघू नाही शकलात. काय करावं, बिचारीचं नशीबच खराब होतं. संगीता, ती मशीन काम नाही करत आहे सर. आता तुम्ही फसला आहात. संगीता. आता काहीच होणार नाही सर. तुमच्या बोटीतले वल्ले पण काम करत नाहीये. संगीता, तू अजिबात घाबरू नकोस. मी तिकडे येतोय. रिलॅक्स. रिलॅक्स सर. आता तुम्ही बघा आम्ही दोघं कसे आरामात खाली जाणार. तुम्ही फक्त तमाशा बघा. मेल्यानंतर सुद्धा तू माझी पाठ नाही सोडणार. या समुद्रामध्ये पण तू आलीस. हा, सॉरी मॅडम, माझं थोडं डोकं खराब आहे, पण तुमचा हसबंड एकदम नॉर्मल आहे. तो माझ्या मागे का लागलाय मॅडम? कुठे गेला? संगीता.
इतक्या सहजासहजी नाही सोडणार सर. तिला इथे आणलंय तुमच्या चांगल्यासाठी, ब्लॅकमेल करून तिला पळवायला नाही. हिने तुम्हाला अनेक वेळा धोका दिलाय सर. जेव्हा तुम्ही कामासाठी घराच्या बाहेर जात होता, तिच्या कॉलेजवर नीलला बोलवत होती, ऐशो आराम करत होती त्याच्याबरोबर. चुप हो, नाहीतर मी तुझा जीव घेईन. तुला काय वाटतं की मी तुझ्यासारखा वेडा आहे काय रे? तू एक क्रिमिनल आहेस आणि तुला माहितीये की तू चांगला माणूस नाहीयेस. त्या दिवशी लिझी इतकी खुश का होती तुला माहितीये तुला? काय कारण होतं सर? त्या 8 लोकांनी माफी मागितली होती. नाही. मग काय, काम द्यायचं प्रॉमिस केलं होतं. नाही. खरं तर हे आहे की तो सगळा एक ड्रामा होता. हा, तुझ्यासारख्या वेड्या माणसाला तर हा एक ड्रामाच होता. ती खुशीने आली होती तुझ्याजवळ काहीतरी सांगण्यासाठी आणि तू काय केलं? सर, तुम्ही काय सांगताय सर? अजून पण नाही समजलास? तुझं मूल तिच्या पोटात होतं, तुझं स्वतःच. त्यासाठीच ती तुझ्याजवळ आली होती. तिला ही गोष्ट त्याच दिवशी कळली होती. तिला ही आनंदाची बातमी तुला सांगायची होती, पण तू तिचं ऐकलं नाहीस कारण तुझं डोकं खराब झालं होतं. अँड यू किल्ड हर. तूच तिचा खून केलास. नो. मला हे सगळं माहिती नव्हतं सर. तिने मला काहीच सांगितलं नव्हतं. मला वाटतं तुम्ही माझ्याशी खोटं बोलतायत. मी तिचा रिपोर्ट पाहिला होता आणि त्यानुसार शी वॉज प्रेग्नेंट. ती हे तुझ्याबरोबर शेअर करून तुला सरप्राईज देऊ पाहत होती, पण तिला नव्हतं माहित की तू तिला वेगळंच सरप्राईज देणार होतास. पण तुम्हाला कसं माहित ती प्रेग्नेंट होती सर? मी ऑटोप्सीचा रिपोर्ट बघितला होता. ऑटोप्सी रिपोर्ट म्हणजे तो पोस्टमॉर्टम रिपोर्ट. पोस्टमॉर्टम साठी तर बॉडी पाहिजे सर, आणि बॉडी तर इथे आहे. मी बॉडी स्वतः इथे फेकली होती. पुन्हा माझ्याशी खोटं बोलताय तुम्ही. बरोबर. वकील फक्त आपल्या क्लायंटला वाचवण्यासाठीच खोटं नाही बोलत, सत्य वाचवण्यासाठी सुद्धा बोलतात. समजलास? अरविंद, साहेब, इथे कोणी नाही आहे.
अरविंद, चल चल पुढे. I, Arvind Chandrasekhar, having been appointed as the judge of the High Court of Karnataka, do swear in the name of God that I will be a true faith and allegiance to the Constitution of India as by law established, that I duly and faithfully and to the best of my ability, knowledge and judgely performance the duties of my knowledge without fear and favor, affection and ill will, and uphold the Constitution and laws.